इथले कार्यक्रम अधिकारी तांबळे सर, त्यांचा सर्व स्टाफ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व युवा साथींनो, मी राष्ट्रीय सेवा योजनेमधून घडलेला कार्यकर्ता आहे. लक्षात घ्या, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचं, त्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी, त्याच महाविद्यालयामध्ये 36 वर्ष नोकरी आणि डॉक्टर दाभोळकरांच्या सोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन स्थापनेपासून ते आत्तापर्यंत त्याच चळवळीमध्ये काम करतो आणि म्हणून तुमच्याशी जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने चर्चा करावी म्हणून आज आलेलो आहे. खरं तर मला तुमच्याशी कॉलेजमध्ये बोलण्यास अधिक जास्त आवडलं असतं, कारण विवेक वाहिनी ही कॉलेजमध्ये सुरुवात केली तर असे तुमच्यातले अनेक कार्यकर्ते हे अशा पद्धतीचे आदर्श व्यक्ती घडवू शकतील ते त्या विवेक वाहिनीमधून घडतात. आणि त्याच्याबद्दल जगताप सरांनी बोलेन आणि सरांनाही मी विनंती करेन की विवेक वाहिनीच्या संदर्भात आपण आपल्या कॉलेजमध्ये भेटूया. परंतु आजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निमित्तानं तुमच्याशी बोलायचे, परंतु विचारपीठावर आमचे गुप्तरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते उदगीरला आहेत, उदयगिरी महाविद्यालयामध्ये हिंदी विभाग प्रमुख आहेत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लातूर जिल्हा शाखेचे ते प्रधान सचिव आहेत. पूर्ण दिवस ड्युटी करून घर सांभाळून उरलेला वेळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये ते पूर्ण वेळ देतात. अंधश्रद्धा निर्मूलनाचं इथं विचारपीठावर विनायकराव पाटील सर आहेत, ते BDO म्हणून रिटायर झालेले आहेत आणि गावाच्या विकासासाठी आणि लोकांच्या मध्ये विवेकी विचार रुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. म्हणून त्यांच्या गावामध्ये आज अनिसची कार्यकारिणीची निवड करून त्या ठिकाणाहून आलेलो आहोत. प्रचंड सगळी मंडळी रवी वापरल्यांच्या सोबत आलेली सगळी पत्रकार आहेत महेशच्याबरोबर सोबत असलेली, पण अशा सगळ्या एका वेगळ्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि इथल्या निसर्गाच्या वातावरणामध्ये आहोत. पर्यावरण हा आपला मूलभूत घटक आहे आणि तो कशा पद्धतीनं संतुलन हे करता येतं त्याच्याबद्दलचं आपल्याला या ठिकाणी शिकून जाता येऊ शकते. मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे तुमच्याशी थोडंसं. खरं तर वेळ ह्याला 2-3 तास सुद्धा लागू शकतात, पण मी कमी वेळामध्ये, फार कमी वेळामध्ये मी तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही डॉक्टर दाभोळकरांनी सुरुवात केली आणि कशासाठी निर्माण केली, कशासाठी सुरुवात केली. MBBS डॉक्टर असलेला माणूस, अतिशय चांगला दवाखाना चालत असलेला माणूस, त्यांनी असा विचार करतोय की माझ्या दवाखान्यामध्ये आलेल्या लोकांना, किती लोकांना दुरुस्त करू, त्यापेक्षा या समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी अशा सगळ्यांचा रोग लागलेला आहे.